कमलेश्वर वॉकर्स विरुद्ध थलेस्पोर्ट. रॉकर्स आहे का? रॉकर्स. ठीक आहे ठीक आहे. कमलेश्वर रॉकर्स आणि थलेस्पोर्ट. आणि कमलेश्वर रॉकर्स या संघाकडून गोलंदाजी करतोय हॅलो विशाल. Counting. थांबा, टायमिंग लावलेला आहे ना. टायमिंग हे करायचं रन्स काउंटिंग करायचं. रेडी 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. आणि सुवर्ण संधी आहे गोलंदाजाला आणि फलंदाजाला. आणि हा पहिलाच आत्मघातकी फटका आणि पहिल्याच बॉलला पहिलीच विकेट मिळवतोय कमलेश्वर रॉकर्स या संघाकडून. शिवसेना शाखा प्रमुख तालुका प्रमुख नंदन पाटील यांच्याकडून पैशांची खैरात. हा, पहिल्या बॉलला पहिली विकेट घेतली. 100 रुपयाचं पारितोषिक शिवसेना शाखा प्रमुख नंदन पाटील यांच्याकडून. आणि त्याची जागा भरण्यासाठी आलेले आहेत प्रशांत. हा, पहिल्याच बॉलला पहिला टॅप फटका मारतोय. बाउंड्रीच्या बाहेर बॉल पाठवतोय. धावसंख्या 4 ने वाढते. पंच धावसंख्या वाढ होते. धावसंख्या होती ती 4. खरोखर प्रशांत पाटील मैदानावर आहे तिथपर्यंत थळे स्पोर्ट या संघाला घाबरण्याची गरज नाही. थले स्पार्टन आहे काय? थले स्पार्टन. कृपया एक विनंती आहे. आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला काही महिला आलेल्या आहेत. त्या महिलांना खरोखरच क्रिकेट बघण्याची एक संधी मिळाली. दुसरा चौका. या चेअर्सवर बसलेल्या पुरुषांना मी विनंती करतो की महिलांना लगातार 3 बॉलला 3 बाउंड्या मारला प्रशांत पाटील. हॅट्रिकला चान्स आहे. तर कृपया विनंती आहे जी छोटी छोटी मुलं खुर्चीमध्ये बसलेले आहेत त्याने बाजूला व्हायचं आणि महिलांना त्या ठिकाणी यांच्याकडून. याला घे विशाल 100 रुपये. हॅट्रिक चौका. खरोखर 200 रुपयाचं पारितोषिक मिळवलेलं आहे प्रशांत पाटील यांनी. लगातार 3 बॉलला 3 बाउंड्या मारलेल्या आहेत. आणि त्यांचेच वडील प्रशांत पाटील यांचे वडील चंद्रकांत पाटील यांना याच कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. 3 बॉलला 3 बाउंड्या. आणि आता काय आउट का काय आला? 1 रन. आता प्रशांत हे 200 200 रुपये. आणि दुसरे चौका मारले 200 रुपये. 400 रुपये द्यायचे ना. हे घे चंद्रकांत पाटील. हा प्रशांत पाटील नंदन पाटीलने दिलेला ना. हे चंद्रकांत पाटीलने दिलेला. चंद्रकांत पाटील हॅट्रिक ना. हा ना चौका. हा हॅट्रिक आणि चंद्रकांत पाटील. हा आणि मागाशी डबल 200 कोणाला दिले ना. 200 100 आहे. विशालला दिले. हा ते 100 रुपये ते दिलेच नाही. ते लिहून ठेवा. दिले नाही ना. पैसे नाही दिले. हा तेच बोलतो. म्हणजे हा आलेला आहे आपल्याकडे ना. त्याच्या संघाचं नाव बघू दे मला. काय ते येत नाही काय थले. हा पण इथं थले स्पोर्ट दिला का? ओव्हर झाला. ओव्हर. धावसंख्या किती आली? 13. धावसंख्या 13 झालेली आहे. बनवतो ते संघाचं नाव थोडंसं बदल करा ना. काय नाही ते बदल नाही म्हणा. बदल नाही म्हणा. त्यांचा तो आहे ठीक आहे. नाव आहे बरोबर. आणि नाही आणि थले स्पार्टन संघाकडून मनीष पाटील फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करतोय कमलेश्वर रॉकर्स संघाकडून सुमित म्हात्रे. आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहूया. पंचांची भूमिका पार पडतोय ज्ञानेश्वर भगत, रुपेश पाटील आणि थर्ड पंच मना छोटे सुनील म्हात्रे. आणि अशा प्रकारे बाद झाला असता मनीष पाटील. परंतु सुमित पाटीलला काय ते बॉल हातामध्ये घेतला होता परंतु स्टंप काही त्याला दिसलंच नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय कमलेश्वर रॉकर्स
आणि थलेस स्पार्टन या संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेले आहे ते ओमकार. सुंदर गोलंदाजी सुमित पाटील कडून. खरोखर ओमकारला काही ते समजलंच नाही. अरे सुंदर आणि अशा प्रकारे विशालनी सुंदर क्षेत्ररक्षण केला होता, परंतु सुमितला काही ते जमलं नाही. सुंदर गोलंदाजी करतोय सुमित पाटील. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झालेली ती 15. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा फलंदाजी करतोय मनीष आणि गोलंदाजी करतोय सुमित. वेगवान गोलंदाजी, अख्तरच्या वेगान गोलंदाजी करणारा हा कमलेश्वर रॉकर्स संघाचा सुमित पाटील. आणि सुवर्ण संध्या व्हॉलंटियरला छक्का कॅच घेईल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. व्हॉलंटियरला कोणाकडून? नंदन पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अलिबाग. आणि अशा प्रकारे मनीष पाटील बाद झाला असता. युवराजला समोरचे 3 स्टंप टिपता आले नाही. कधी टिपाल? पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय सुमित. फलंदाजी करतोय मनीष. आणि अशा प्रकारे बॉल. मनीष पाटील यांना खुन्नस. अरे काय खुन्नस देते सुमित पाटील. मनीष पाटील सारखा मोहरा गमवला. धाव संख्या झालेली 15. दुसरा धक्का थले स्पार्टन्स संघाला. ओव्हर झाला का पंच? धन्यवाद. पंधरा 15 धावसंख्या झाली. 2 षटक पूर्ण 15 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 होतोय. या पुढे होणारा सामना आहे आरके कंस्ट्रक्शन विरुद्ध अभिजित भगत मित्रमंडळ शापूर. दोन्ही संघाच्या संघनायकाने स्टेज मध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. आणि गोलंदाजी करतोय. अरे सुंदर. नाव काय? शुभम. कमलेश्वर रॉकर संघाकडून शुभम. बॉक्स मध्ये गोलंदाजी करणारा वेगवान. आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकामेकाची झोंबी. बॉल बाहेर. कोंबड्यासारखी झोंबी करतात, पण बॉल कुठे जाते? बाउंड्रीच्या बाहेर. काय संचित म्हात्रे, मला मिळतोय काय तुला मिळतोय? बॉल बाहेर जातोय. धाव संख्या 4 ने वाढतोय. धाव संख्या 19. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. शुभम सौरभ आहे का? वाईड बॉल. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते ती 20. सौरभ गोलंदाजी करतोय कमलेश्वर रॉकर संघाकडून. आणि फलंदाजी करतोय तो ओमकार. पुन्हा एकदा वाईट. त्यांना लय सापडला वाईटचा. 21 झाला. 21. पुन्हा एकदा वाईट. मी बोललो नाही, त्यांना लय सापडला. एकदा लय सापडला का त्यांचा हात वाईट कडेच जातो. चला यापुढे होणारा सामना असेल आरके कंस्ट्रक्शन वर्सेस अभिजित भगत मित्र मंडळ. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे चला. दोन्ही संघाच्या संघनायकांनी
स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. आपले टॉर्च उडवायची आहे. वाईट धावसंख्या 1 ने वरते धावसंख्या झालेली आहे 23. लगातार 4 वाईट गेले. चौकात बसला. सुंदर क्षेत्ररक्षण सुमित. खरोखर सुमित म्हात्रे ही चीनची भिंतच आहे. चीनची नाही बोलायला पाहिजे, उरणची भिंत बोलायला पाहिजे. नावा सेवा का चिरनेर केलवण्याची भिंत आहे. अरे गॅप मध्ये फटका मारतोय मनीष पाटील उर्फ आमचे जावई. धावसंख्या 4 ने होते. धावसंख्या होते 28. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अरे चौकारांच्या आत्तीच बाजी मनीष पाटील. खरोखर सुमित पाटीलला काय ते समजलंच नाही. बंटी म्हात्रेने तोंडावर हात दिला. बंटी म्हात्रे नाराज होऊ नका, जिद्द सोडू नका. आणि गेला आणि अशा पर्याय आत्मघातकी फटका. 32 फोड झाला का. धावसंख्या 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. चला पुढचा आरके कन्स्ट्रक्शन वर्सेस अभिजित मित्र मंडळ. चला संघनायक अभिजित भगत नाणेफेकीसाठी मित्र मंडळ या संघाचा कोच बबन भगत. चला आपला संघ आपली वाट पाहतोय. चला आरके कन्स्ट्रक्शन वर्सेस अभिजित भगत मित्र मंडळ या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे चालायचं आहे. थोडासा थर्ड पंचामध्ये बदल करण्यात आलेला आहे. शैलेश भगत त्या ठिकाणी तिसरा पंच म्हणून काम करतायत. मेन पंच आहे ज्ञानेश्वर भगत. चेंडू अभिजित भगत मित्र मंडळ. चला संघनायक या आरके कन्स्ट्रक्शनचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे नाणेफेकीसाठी. अभिजित भगत मित्र मंडळ. चला संघनायक या नाणेफेक घ्यायची आहे. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असेल कमलेश्वर रॉकर संघाला. चला ज्ञानेश्वर भगत पंच. हॅलो पंचांच्या डावीकडून मारा असेल तो मनीषचा. पाहूया कमलेश्वर रॉकर संघासाठी स्टार्ट करायचं आहे. पंच चला तळे स्पार्टन संघाकडून मनीष. पंचांच्या डावीकडून अर्थातच अंडरमचा मारा असेल तो बंटी यांना. बघूया पंचांच्या डावीकडून पहिला चेंडू आणि हा अवांतर चेंडू. 9 चेंडू अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते 1 बिनबाद 1. पुन्हा एकदा मनीष पंचांच्या डावीकडून अर्थातच अंडरमचा मारा असेल तो बंटी यांना. बघूया पुढच्या चेंडू. पहिला चेंडू अवांतर चेंडू. पुन्हा एकदा मनीष बंटी यांना. सुंदर सुंदर आणि हा झेल सुटलेला आहे. बंटी यांना एक जीवदान मिळालेलं आहे. खरं एक सोपा झेल तळे स्पार्टन संघाकडून सुटलेला आहे. धावसंख्या 1 बिनबाद 1. मनीष पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून मारा असेल अर्थातच अंडरमचा मारा असेल तो बंटी यांना. अमित मात्रे चेंडू आणि सुंदर लेग साइडला तटवलेला चेंडू सीमा पार. 1-2 मिनिटाची 4 धावा मिळत आहेत त्या कमलेश्वर संघाला.
ऋषिकेश विजय म्हात्रे यांचं या कमलेश्वर ठिकाणी यथोचित रॉकर सन्मान होत संघाला- आहे. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अमित म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते ऋषिकेश विजय म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान होत आहे. ऋषिकेश विजय म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारची सदिच्छा भेट दिलेली आहे आणि अमित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद ऋषिकेश म्हात्रे, आपण या ठिकाणी आलात. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि एक सुवर्ण संधी अशी आहे थळे स्पार्टन संघासाठी एक सुवर्ण संधी अशी आहे. विश्वास विठोबा पाटील यांनी थळे स्पार्टन संघाने जर या SPL संघाची फायनल मारली तर थळे स्पार्टन संघाला त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. थळे स्पार्टन संघाने याची नोंद घ्यायची आहे. विश्वास विठोबा पाटील यांच्याकडून 5,000चं रोख बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे जर फायनल मारली तर. धन्यवाद. कमलेश्वर रॉकर संघाची धावसंख्या 5, बिनबाद 5. सुंदर गोलंदाजीचा नमुना हरेश मनीष काशीनाथ यांच्याकडून. पाटील आपण पुन्हा कृपया एकदा स्टेज मध्ये बघूया बसा. पुढच्या चेंडूवर काय होते. हरेश मनीष काशीनाथ पाटील आपण कृपया उजव्या स्टेज हाताने मध्ये जा. गोलंदाजी करेल तो बंटी यांना. पुन्हा एकदा सुंदर आणि खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार. संघाची धावसंख्या 9. कमलेश्वर रॉकर्स बिनबाद 9. या ठिकाणी हरेश काशीनाथ पाटील यांचा यथोचित सन्मान होत आहे आणि मी नंदन पाटील यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शुभ हस्ते हरेश काशीनाथ पाटील यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हरेश पाटील आपण खरोखरच आपल्या या ठिकाणी येऊन सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. सन्मानाचं स्वरूप आहे मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करतोय. अभिनंदन अभिनंदन हरेश काशीनाथ पाटील, अभिनंदन. धन्यवाद. एक षटकाच्या समाप्तीनंतर कमलेश्वर रॉकर संघाची धावसंख्या बिनबाद 9. दुसरा षटक घेऊन येतोय तो सौरभ. थळे स्पार्टन संघाकडून पंचांच्या उजवीकडून मारा असेल अर्थातच अनरामचा मारा त्याचा. उजव्या हाताने गोलंदाजी करेल तो विशाल यांना. सौरभ टू विशाल. बघूया पंचांच्या उजवीकडून मारा अर्थात अनरामचा मारा आणि सुंदर निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली बिनबाद 9. पुन्हा एकदा सौरभ. सौरभ टू विशाल आणि ऑफ साईडला सुंदर तटवलेला चेंडू परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते. ते विशाल यांना संघाची धावसंख्या येते 10 बिनबाद 10. कमलेश्वर रॉकर्स बिनबाद 10. एक षटक 2 चेंडू बिनबाद 10. पुन्हा एकदा सौरभ. बंटी यांना. पुढील चेंडू आणि अवांतर चेंडू. नो बॉल. 1 ने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 11 बिनबाद 11. पुन्हा एकदा सौरभ. पंचांच्या उजवीकडून बंटी यांना आणि पंचांकडे ST30 साठी अपील केलेलं आहे आणि पंचांनी वाईट डिक्लेअर केलेलं आहे. एक धावसंख्या होते 12 बिनबाद 12. पुन्हा एकदा लेग साईडला चेंडू अवांतर चेंडू. 1 ने धाव वाढते. धावसंख्या होते 13 बिनबाद 13. कमलेश्वर रॉकर.
बराचसा बाहेरचा चेंडू होता. बघूया कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार. 9 चेंडू 20 धावा कमलेश्वर हॉकर संघासाठी आणि लेग साईडला तटवलेला आणि पंचांकडे धावचीतसाठी अपील आणि पंचांनी धावबाद दिलेला आहे. फलंदाज बाद, एक बाद 13. आता कमलेश्वर हॉकर संघासाठी जरा कठीण आव्हान होत चाललेलं आहे. 8 चेंडू आणि 20 धावा. रजनीकांत पाटील आपण कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. रजनीकांत पाटील. सतरा धावसंख्या 17 झालेली आहे. 7 चेंडू 16 धावा. कमलेश्वर हॉकर संघासाठी कृपया. 7 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. पुन्हा एकदा विशाल पाटील लेग साईडला हळूच तटून काढलेला एक धाव घेतोय. संघाची धावसंख्या होते 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कमलेश्वर हॉकर संघ एक बाद 18 आणि 6 चेंडू 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18. जर पहिल्या चेंडूमध्ये जर चौकार मारला तर 200 रुपये बक्षीस मिळणार आहे आणि जर विकेट घेतली तरी सुद्धा 200 रुपये नंदन पाटील यांच्याकडून. जर पहिल्या या चेंडूस आणि चौकार 4 धावा 200 रुपये लिहून ठेव. बॅट्समनला विशाल पाटील. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय तो ओमकार पाटील. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. 5 चेंडू आणि जवळजवळ 11 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू ओमकार पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि हा मात्र निर्धाव चेंडू ठरतोय. कोणतीही धाव नाही या चेंडूवर आणि आता मात्र 4 चेंडू 11 धावा. पाहूया ओमकार पंचांच्या उजवीकडून अतिशय सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. थळे स्पार्टन संघाचा हा खेळाडू आणि मात्र हा अवांतर चेंडू. पंचांचं समालोचन कक्षाकडे खूण होतोय की हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. आता मात्र 4 चेंडू 10 धावा. अतिशय प्रेक्षणीय खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तो थळे स्पार्टन्स आणि कमलेश्वर हॉकर्स या संघामध्ये. ओमकार पाटील पंचांच्या डावीकडून मारा असेल. क्षेत्ररक्षण हलवण्याचा प्रयत्न आणि विशाल पाटील मात्र त्या ठिकाणी फलंदाज आहे. विशाल पाटील आणि युवराज पाटील. पाहूया अद्यापर्यंत कमलेश्वर हॉकर संघाकडे काय विनियन आहे आणि पुढचा चेंडू असेल तो ओमकारचा विशाल साठी आणि हा मात्र सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र तिथं मनीष आहे. मनीष मात्र आपल्या स्वतःला जमिनीला झोकून देतोय आणि 4 धावांची मजल मात्र वाचवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 24. आणि एक सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी. व्हॉलंटियर्सने जर कॅच घेतला तर
नंदन पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. आणि सुंदर चेंडू हा मात्र युवराजला काही समजला नाही. निर्धाव चेंडू ठरतोय आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अतिशय देखणे हा मात्र सामना पाहायला मिळाला. ओमकारचा पुढचा चेंडू आणि हो लवली गोलंदाजी बाय ओमकार पाटील. आणि आता मात्र खूप उत्साह दिसतोय तो थळे स्पार्टन संघामध्ये. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा. थळे स्पार्टन संघासाठी दिनेश थळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.